बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। आम्ही तयार केलेले मशाल हे निवडणूक चिन्ह आपण निवडणूक आयोगाला दिले आहे। धनुष्यबाण हे चिन्ह देखील आपणच तयार करून निवडणूक आयोगाला दिलं होतं। आयोगाने त्यालाच मान्यता दिली होती। त्याचप्रमाणे अधिकृत मशालीचे चिन्ह आम्हाला देण्यात यावे अशी मागणी देखील निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। तसेच मशाल चिन्हाप्रमाणे दिसणारे इतर कोणतेही चिन्ह मतपत्रिकेत ठेवू नये, असेल तर ते हटवण्यात यावे अशी विनंती देखील निवडणूक आयोगाला केली असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली। आगामी विधानसभा निवडणुकीत आपण मशाल या चिन्हावरच लढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे। धनुष्यबाणाचा चिन्ह हे आपण निवडणूक आयोगाला तयार करून दिलं होतं। त्याच चिन्हाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली होती। त्यानुसार आता आपण मशाल चिन्ह देखील तयार करून निवडणूक आयोगाला दिलं आहे। ते चिन्ह मान्य करून देण्याची मागणी आपण निवडणूक आयोगाला केली असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे मशाल या निवडणूक चिन्हावर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं स्पष्ट केलंय। या संदर्भातला निकाल देखील येत्या 60 ते 65 वर्षात लागेल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर देखील खोचक टीका केली आहे। उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आमदार अपात्रता प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे प्रलंबित आहे, तर या प्रकरणाचा निकाल निवडणूक आयोगाकडे देखील प्रलंबित आहे। यावरूनच उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला टोला लगावला आहे। शिंदे गटातील माजी खासदार राहुल शेवाळे यांची मानहानी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना 2,000चा दंड ठोठावण्यात आला आहे। सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे। मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्त करण्यासाठी ठाकरे आणि राऊत यांनी न्यायालयात अर्ज केला होता। त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला। या निर्णयाला आव्हान देण्यासाठी विलंब झाल्याने दोन्ही नेत्यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता। न्यायालयाने 2,000 रुपये दंड ठोठावून तो 10 दिवसात जमा करण्याचे आदेश ठाकरे आणि राऊत यांना दिले आहेत। मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी 1,000 रुपये अतिरिक्त दंड ठोठावताना एकत्रित 2,000 रुपये असा दंड 2 आठवड्यात जमा करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने दिले आहेत। ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये बदनामीकारक मजकूर छापण्यात आल्याचा आरोप शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता। यानंतर शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती। या प्रकरणी काही महिन्यांपूर्वी ठाकरे आणि खासदार राऊतांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता। ठाकरे गटाच्या मुखपत्रात एक लेख प्रसिद्ध झाला होता। यामध्ये आपल्याबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यात आला असल्याची तक्रार न्यायालयात राहुल शेवाळे यांनी केली होती। 29 डिसेंबर 2022ला हा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता असा दावा शेवाळेंकडून करण्यात आलेला आहे। या प्रकरणात उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी दोषमुक्तीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण पेटलं असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त करून एकच खळबळ उडवून दिली आहे। आंबेडकरांनी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंबंधी केलेल्या काही मागण्यांचा विरोध दर्शवला आहे। प्रकाश आंबेडकर बीडमध्ये बोलताना म्हणाले, शरद पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आपले 225 आमदार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे। लोकसभा निवडणुकीतील त्यांचे आणि महाविकास आघाडीची वागणी पाहिले तर ते मराठा समाजाशिवाय दुसऱ्या कोणालाच निवडून आणणार नाहीत हे स्पष्ट आहे। त्यामुळे ते ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेची मागणी करतील। त्यासंबंधी विधानसभेत एखादा ठराव मंजूर केला जाईल। हा ठराव विधान परिषदेतही पारित करून घेतला जाईल। हा ठराव मंजूर झाला की कोणालाही कोर्टात दाद मागता येणार नाही अशी स्थिती आहे। यासंबंधी त्यांच्या काही बैठकाही झाल्या आहेत। त्यांचा हा डाव यशस्वी होऊ द्यायचा नसेल तर ओबीसींचे किमान 100 आमदार विधानसभेत पाठवण्याची गरज आहे असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले। प्रकाश आंबेडकरांनी यावेळी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठोस भूमिका घेण्याच्या मुद्द्यावर टाळाटाळ करण्याचाही आरोप केला। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेना केंद्राकडे तर राष्ट्रवादी शरद पवार गट मणिपूरकडे दाखवत आहे। काँग्रेसने या प्रकरणी थांबा व वाट पाहाची भूमिका घेतली आहे। मराठा आरक्षणासंबंधी महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीसारखीच संदिग्ध भूमिका घेईल। त्यातून आपले हित साधण्याचा प्रयत्न करतील असंही ते म्हणाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून फोडलं नाही। एकनाथ शिंदे हे स्वतः नाराज होते। उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री बनण्याच्या वेळेस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला हवं होतं। एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं असतं तर ते कदाचित पक्षाबाहेर आले नसते। एकनाथ शिंदे हे स्वतः आमच्यासोबत आलेले आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोडलं। ही जी चीड उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे त्यांनी ती काढून टाकावी। फडणवीस आणि ठाकरे यांची दोघांची मैत्री होती, ती पुन्हा एकदा मैत्री व्हावी अशी आमची इच्छा आहे। त्यांच्यात जर वाद मिटला नाही तर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असेल असं मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं।
रामदास आठवले म्हणाले, राजकारणामध्ये दोघेही राहतील, एकाचं राजकारण होत नसतं. उद्धव ठाकरे म्हणतात एक तर ते राहतील किंवा फडणवीस राहतील. माझे दोघांनाही विनंती आहे, राजकारणामध्ये दोघांनाही राहायला हवं. दोघेही माझे चांगले मित्र आहेत. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे ही मागणी मी संसदेत केलेली आहे. तशा प्रकारचं पत्र मी अमित शहा यांना देखील दिलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी आहे. या दोघांचंही मोठं योगदान आहे. या संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटून राज्य सरकारच्या वतीने ही मागणी केली पाहिजे. राज्य सरकारची शिफारस आल्यानंतरच भारतरत्नबाबत विचार होत असतो. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत शिफारस करावी. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उपवर्गीकरणबाबत मातंग समाजाची मोठी मागणी आहे. त्याबाबत राज्य सरकारने विचार करावा. फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर आम्हा सर्वांना आनंदच आहे. त्यांच्यात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे गुण आहेत अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आल्याचं बोललं जात आहे. याबाबत पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विधान केलं. ते म्हणाले, बऱ्याच बातम्या मला माध्यमांकडून कळतात. देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होणार असतील तर आम्हा सर्वांना आनंदच आहे. माणसाने एक एक पायरी वर चढायची असते. त्यांच्यात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे सर्व गुण आहेत. जर केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या बाबतीत असा विचार केला असेल तर आम्हाला आनंद आहे असंही पाटील म्हणाले. पुढे पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे अलीकडच्या काळात जास्त त्रागा व्यक्त करतात. माणसाने तेच बोलावं, पण व्यवस्थित बोलावं. नीट बोलल्यावर ऐकणाऱ्याला लाख मोलाचं बोललं असं वाटतं. उद्धव ठाकरे जे बोलले त्याची प्रतिक्रिया सामान्य माणसातून येणार आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये फडणवीसांबद्दल प्रेम आहे. अशा प्रकारचा त्रागा पूर्वी ठाकरे करत होते. जनतेने किती वेळा तेच मुद्दे ऐकायचे असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्याबाबत गद्दारीची टीका केली जाते. मात्र त्यांनी गद्दारी केली की तुम्ही त्यांच्यावर अन्याय केला. त्यामधून एकनाथ शिंदे यांनी स्वतःची वाट शोधली. आता तुम्ही त्यांचा हिंदुत्वाचा गळा दाबत होता हे सर्वसामान्यांना माहीत आहे. एक मित्र म्हणून मी उद्धव ठाकरे यांना सल्ला देईन की त्यांचे सरकार आल्यावर काय करणार हे सांगितलं पाहिजे. त्यांची अशा प्रकारची आगडपागड का सुरू आहे हा प्रश्न आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात आताच शाब्दिक युद्ध सुरू झालंय. अनिल देशमुख यांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं असताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं आहे. शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की एकतर फडणवीस नसतील किंवा मी नसेल. फडणवीस यांनी मला आदित्यला तुरुंगात टाकण्याचा कट कसा रचला हे अनिल देशमुख यांनी सांगितल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. सर्व काही सहन करून मी पूर्ण ताकदीने उभा असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्याला आता भाजपच्या वतीने प्रत्युत्तर दिलं आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस ठाकरेंच्या वक्तव्याला उत्तर देताना दिसत आहेत. या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांनी दिलेले आव्हान आणि त्याला फडणवीस यांनी देखील तसेच प्रत्युत्तर दिलं आहे. यामध्ये फडणवीस एक शेर सादर करत आहेत. तो असा, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, पहले ही कई फसानों का रुख मोड चुका हूं मैं. मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर हा हल्लाबोल केला होता. वांद्रे येथील रंगशारदा हॉलमध्ये पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात पुन्हा विजयाचा भगवा फडकवण्यास सांगितलं. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतेच म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना गोवण्यास सांगितलं होतं. फडणवीसांचा एक माणूस माझ्याकडे काही प्रतिज्ञापत्र घेऊन आला होता असं देशमुख यांनी म्हटलं होतं. ज्यावर मला सही करायची होती त्यात उद्धव ठाकरेंवर वरील आरोप करणारे प्रतिज्ञापत्र होतं. उद्धव ठाकरे यांनी बीएमसी निवडणुकीसाठी 300 कोटी रुपये उभारण्यास सांगितले आहेत असं फडणवीस यांनी सांगितल्याचं देशमुख म्हणाले होते. याला मी नकार दिल्याचे देशमुख म्हणाले होते. तुमच्यासारखे टपोरी बाळासाहेबांच्या घरी जन्माला आले याचे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आश्चर्य आहे अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकतर तू राहशील किंवा मी राहीन अशा शब्दात निर्वाणीचा इशारा दिला आहे. यावरूनच नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवरही टीका केली आहे. नितेश राणे म्हणाले, स्वतःची मुले संध्याकाळ झाली की थेर करतात, ड्रग्ज पार्टी करतात, रात्र झाली की महिलांशी गैरप्रकार करतात. ते लपवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जातो, तपास यंत्रणांवर दबाव टाकला जातो. नंतर सर्व पकडले गेल्यावर अशा प्रकारची धमकी देण्याचा प्रयत्न केला जातो असं म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. पुढे नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे आता वयाच्या साठीला आले. मात्र साधे मानेवर बसलेला मच्छर मारण्यासाठी त्यांचे हात उचलत नाहीत. स्वतःच्या पायावर ते उभे राहू शकत नाहीत. तरी अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात.
देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आमच्यासारख्या भाजप कार्यकर्त्यांची एक भिंत उभी आहे. आधी ही भिंत उद्धव ठाकरेंनी ओलांडावी, मग फडणवीसांचा विचार करावा, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासारखे टपोरी बाळासाहेबांच्या घरात कसे जन्माला आले याचे महाराष्ट्राच्या जनतेला आश्चर्य वाटतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना तर आम्ही गाडणारच, मात्र त्यांना अशा प्रकारची टपोरी भाषा करायची असेल तर संरक्षण बाजूला ठेवत मैदानात यावं. तुम्ही मर्द आहात हे आमच्यासारखे राज ठाकरे किंवा एकनाथ शिंदेसारखे लोक सांगतील. फडणवीसांचे नाव पुसण्यासाठी उद्धव ठाकरेंना 100 वर्ष जन्म घ्यावे लागतील, अशी खालच्या शब्दातील टीका नितेश राणे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी एक खास व्हिडिओ जारी केला आहे. ताई तू काळजी करू नकोस म्हणत त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. योजनेसाठी राज्यभरातील महिलांची वाढती गर्दी आणि प्रतिसाद पाहून सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या संदर्भातील एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभरातील लाडक्या बहिणींना साथ घातली आहे. शिंदे म्हणाले, राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार. ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. त्याला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही चांगला मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ताई, कुणालाही किती विरोधात बोलू दे, तू काळजी करू नकोस. राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्यासाठी, पोषणासाठी तुला दरमहा 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतला आहे. योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून आणि नाव नोंदणीसाठी झालेली गर्दी पाहून आम्ही अर्ज भरण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट केली आहे. म्हणजे ज्या भगिनी 31 ऑगस्टला देखील नोंदणी करतील त्यांना देखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार.